दहीसर हो, चाहे वो ठाकुर कॉम्प्लेक्स हो, बोरिवली हो या कांदिवली पूर्व, चारकोप, मागाथाने या मलाड, हर क्षेत्र में लंबी लंबी कतार देखकर विश्वास और प्रबल हो जाता है कि भारतवासी और विशेषकर मुंबईकर अपनी जिम्मेदारी को आज निभाने बड़ी संख्या में आएंगे। मेरा मानना है कि पिछली बार से अधिक इस बार वोटिंग होगी मुंबई में और जनता जनार्दन देश के एक उज्जवल भविष्य के लिए अपना निर्णय देगी। आप सर कितने लाख लोग जीतना चाहते हैं, क्या एक टारगेट क्या रखा होगा आपने सर? मेरे लिए तो ये चुनाव मेरे लिए एक बहुत ही अनोखा और समाधानी मौका था, जिसमें मैंने लाखों लोगों से संपर्क किया, लाखों लोगों के बीच जाकर उनकी आशीर्वाद प्राप्त की और जो स्नेह, जो आत्मीयता, जो स्वागत मुझे मिला है एक मुंबईकर होने के नाते, अपने ही लोगों के बीच जाकर, वो बहुत ही समाधान का विषय है। सर आपके सर क्या आपके साथ पूरा परिवार है? आपका पूरा आणि सर्व जनतेसाठी जनतेने निर्णय केलेला आहे। जनतेने पहिल्या दिवसापासून आणि गेले अनेक दिवस जे हे सर्व चाललेलं आहे, मोदी जी के परिवार के साथ सम्मिलित है और मोदी जी के परिवार ने जिस प्रकार से भारत के भविष्य को बनाने का निर्णय लिया, मेरा परिवार भी उसके साथ भारत में आगे एक उज्जवल भविष्य उसमें जुड़ा है। दोनों बच्चे बाहर से आए हैं, मुंबईकर होने के नाते अपनी जिम्मेदारी ही काळ्या देगडावरची रेष आहे आणि आपल्या सर्वांचाही आभार। आपण खूप दिवस माझ्या बरोबर आहात आणि चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, चांगलं वाईट सर्व होत राहिलं। खूप वाद विवाद पाहायला मिळाले। नरेंद्र मोदींनी रोड शो करायला लागला, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांना अटक देखील झाली आहे। आज महत्त्वाचा दिवस, आज मला उपस्थिती गरजेची होती। आज मला त्यांचं कमी तर माझे बरोबरचे सहकारी, माझे मित्र, माझ्या परिवाराचे सदस्य आहेत, ते त्यांची कमी तर आहेच, पण त्यांनी जे काम एवढ्या दिवसात केलं होतं त्या कामाची पोचपावती हे मतदानाच्या रूपाने मिळेल आणि लवकरच माझ्या बरोबर हा जल्लोष करायला येतील। आता सत्तेचा दुरुपयोग काय चालतोय ते बघितलाय। आम्हीच कंप्लेंट करायला गेलो होतो, आमच्याच लोकांनी कंप्लेंट केली होती आणि आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून आमच्याच लोकांना आत्महत्या, त्यांना बंद केलं पाहिजे होतं, त्यांचे पैसे पकडले पाहिजे होते, करोडो रुपये तिकडे होते। आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांनी बघितलंय का नंतर आमच्याच लोकांना दाबून तिकडे सर्व ते पैसे काढून घेण्यात आले। तर हा सत्तेचा दुरुपयोग आहे, पण जनतेने हे सर्व मनावर घेतलेलं आणि जनतेने बघितलंय काय झालंय, त्यामुळे जनताच न्याय देईल असा आम्हाला विश्वास आहे। आणि मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून जी रक्कम जप्त करण्यात आलेली होती, ती रक्कम पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना परत केली, ती शिल्लक दाखवली होती। खरं तर करोडो रुपये तिकडे होते, पण आता पंतप्रधानांच्या सभेतून उपमुख्यमंत्री साहेबांना ते मीटिंग सोडून तिकडे यावं लागलं। तर आपण समजू शकता का किती पैसे असतील तिकडे, ज्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याला पंतप्रधानांची सभा सोडून तिकडे यावं लागलं आणि प्रशासनावर दबाव करून तिकडे बसून ते रक्कम तिथून काढण्यात आली आणि उलटा आमच्यावरती केस करण्यात आली। जाऊ द्या, ते झालं। आता मतदानाचा दिवस आहे, चांगला दिवस आहे, चांगल्या शुभेच्छा द्या मला। सर्व जनतेला विनंती करतो, आपण 3 नंबरचं बटन दाबून मला मशालीच्या निशाणीवर मला भरघोस मताने निवडून द्या अशी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो। पंतप्रधान आले होते रोडच्या विभागात, राज ठाकरे आले तुमच्या विभागात, नारायण राणे तुमच्या विभागात फिरत होते, ईशान्य मुंबईमध्ये नेत्यांचा धडाका लागला होता। एवढे मोठे नेते आले, मी त्यांचं स्वागत